राम राम मित्रांनो, चला एक नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर सर्वांना शुभ सकाळ. हे पहा मित्रांनो, आता रानामध्ये आलो तर आपण मी आलो आहे. आता मला आज कडबा जमा करायचा आहे. तर चला, गरमाईला एक लागले भयान, आबाळ निघतंय. तर कडब्याची गंज राहिली होती घालायची, एक दोन वेळेस भेटली बी पावसात थोडं थोडं ते. चला दाखवतो तुम्हाला दिवसभर पूर्ण पॅक करायचे आपल्याला गंज आज. आमच्या भागात त्याला कडवेजाला गंज म्हणतात, कुणी वळई म्हणते, कुणी काही म्हणते. ज्याच्या त्याच्या भागामध्ये जे ते काही आपापल्या हिशोबाने म्हणतात. तर चला करतो चलो आता कडबा गोळा करायला. इकडे पोरं खेळत रोडला सडकावर. काय खेळत आहे पोराव? म्हणजे झाले चालू डाव. जशी टाइम भेटला की लगेच खेळायला तयार होते. तर चला आता इथं लावायचं आपल्याला कडबा. गेल्या वर्षीचा मागचा जुना कडबा आहे काही, ते असं ठेवायचं आहे आणि त्याच्या समोर लावायचं आहे पुढं. हे भुईमुगाच्या यालाची गंज आहे. याला काय बैल खात नाहीत, जशाच तशीच आहे. पॅकला पॅक, बैल खायनात त्याला. चला दाखवतो कडबा जमा केला. हे पहा मित्रांनो, आपण कडबा व्हायला गाडी व्हायला चालू केला. एवढा कडबा एक खेप टाकली नेऊन, एवढं टाकलं नेऊन पाठीमागचं. आता हे बाकीचं न्यायचं, परत गंज लावायची. चला घ्या. मित्रांनो गरमत आहे बिलई. मित्रांनो, आमचे पप्पा ते नाही का पेंड्या बैलवाडीत भरतात आणि तिकडं नेऊन टाकतात. हे पा आता दादा घ्यायला लागला पेंडी आणि पप्पाकडे देणार. आडा ना हे पा मित्रांनो, तर आता पुढं बैलगाडी घ्यायला लागल्यात. बैल नुसते वडे घ्यायला लागल्यात इकडे तिकडे. हे पहा मित्रांनो, तर आमची बैलगाडी आता भरत आली आणि भरून झाल्यावर मग तिकडं नेऊन टाकायची. मग तिकडे एक गंज करायची. हे पहा अशा प्रकारे आमची इकडं नेऊन टाकते. तर हे पहा मित्रांनो, आता बैलगाडी घेऊन चालत तिकडं गंज लावायचं. तिकडं जवळच आहे, तिथं लांब नाही, ते तिथंच आहे. ते दिसतं का तुम्हाला? चला तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो. चला हे पहा मित्रांनो, इथं आलो तर आम्ही हे इथं टाकतो. तर इथं हे करायचंय. हे इकडं आमचा ऊस आणि ते तिकडं आमचं शेड. टाका बाप्पा आता. हे पाणी तर ना अशा प्रकारे आमचे पप्पा खाली इकडे तर फेकतात. ते आम्ही तिथून घेऊन आलो. तर दिसते का तुम्हाला? हे पहा मित्रांनो, असंच आता भरत आलंय. झाला आता इकडे टाकलंय. आता मग नंतर त्याला गण लावायची.
आता झाली खाली डबल तिकडे जाऊन भरायची. 2-3च राहिल्यात पेंड्या. चला मित्रांनो 2 खेपा झाल्यात आपल्या आणून टाकायच्या. चला आता तहान पण लय लागली. पाणी पित होतं. लय गरम आहे हवा मारण्याचं. अति गरम आहे अति. चला पाणी पितो नंतर राहिलेला आणून टाकतो. दिबर पाणी मला. सावलीला आल्यावर लय गार लागत आहे. उन्हात गेले तर मरणाचं गरमात आहे. पाणी प्यायल्यावर तर लय गार लागत आहे. चला टाकतो तर आणून तेवढं कडवं. नंतर गण लावायची. दाखवतात गण लावताना पण कशी लावायची काय तर. गज पण मला येते लावता. चला मग हे पहा मित्रांनो आता गण लावायला चालू केली आपण. हे पहा रुद्रा पेंड्या देतोय कडब्याच्या. एवढा आणलाय अजून आणायचं राहिलं काही. पण इथं जागा नाही टाकायला त्याच्यामुळे म्हणलं अगोदर एवढं लावून घ्यावं पुन्हा नंतर तिकडचं आणून पुन्हा नंतर लावता येईल. चला दाखवतो तुम्हाला कसं लावतात काय. हे पहा मित्रांनो अशा प्रकारे गंज लावते तर हे पहा. मित्रांनो आमचं इकडं ऊस आहे आणि तिकडं रेशमचं शेड आहे. हे पहा आणि तुती तिकडं काय. पहा आणि इथं बैल बांधले तर बैलांना थोडासा आराम बी द्यायला लागते. आणि तिकडे आमचे ते पहा 5 आंब्याचे झाड आहेत ते. इकडं बैलगाडी भरून आणलेली. जागा पुरत नव्हती म्हणून बैलगाडीत ठुलं. मग बैलगाडीतलं खाली उतरायचं आणि लगेच गण लावून टाकायची. आणि अजून थोडंसं इकडं राहिलंय. हे पहा त्या काही हिरवं झालंय. मागाली भुरभुर आली पावसाची. अजून थोडेसे राहिले 2 खेपा जात्या. हे पहा मित्रांनो चला झाली आपली आज गण लावायची. हे पहा अशा प्रकारे गण लावली. त्याच्यावर लगेच पत्र पण टाकले. आभाळ आलेले त्याच्यामुळे वारा सुटले. वारा गंज कडबा भिजन म्हणून त्याच्यावर लगेच पत्र दिले टाकून. होते इथं शेताहून देतो. ते पहा आता घरी जायचंय. बैलाला ते पाणी पाजायचं घरी जायचं आता. चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा,
सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओमध्ये काय चुकतंय काय नाही ते कमेंट करून सांगत जा मित्रांनो. कारण नवीन ब्लॉग चालू केलेत मी, त्याच्यामुळे कमेंट करून सांगत जा. चला बाय बाय.